तर मैत्रिणींनो, इथे बघा माझा मुंडा किती व्यवस्थित बसलेला आहे। इथे एकही चुनी चोळ आलेला नाही, व्यवस्थित हा मुंडा बसलेला आहे। तर खूप साऱ्या महिलेच्या समोरच्या मुंड्याला झोळ येतो, मागच्या तर मुंड्याला येतो। त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा। पण खूप साऱ्या महिलेच्या समोरच्या मुंड्याला घोळ येतो। तर बघा मैत्रिणींनो, मागचा आणि समोरचा मुंडा हा वेगवेगळा कट करावा लागतो। तर बघा, हे जे हात आहे मैत्रिणींनो, तर हा हात आपण समोर करतो, हा समोर करतो, त्यामुळे मागच्या साईडला मोकळी जागा पाहिजे असते। असा हात केल्यावर मागच्या साईडला मोकळी जागा पाहिजे असते, त्यामुळे मागच्या मुंड्याला आकार हा बाहेरच्या साईडला जास्त असतो। आणि हा हात बघा, आता आपण मागे तर येणार नाही, आपल्याला कुठलेही काम पडलं तर आपण हात समोर करतो। जेव्हा हात समोर करतो त्यावेळेस इथे चोळ पडू नये, तर त्यामुळे इथे कपडा हा कमी असतो। तर तो कसा कट करायचा, काय कट करायचा, तर तो मी व्हिडिओ टाकत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, मागच्या साईडला आणि समोरच्या साईडची कटिंग ही वेगवेगळी असते। तर बघा, इथे एकही चुनी तुम्हाला दिसत नसेल, आपण हात जरी असा केला तरी एकही चुनी इथे तुम्हाला दिसणार नाही। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये। तर बघा मैत्रिणींनो, हा ब्लाऊज मी शिवलेला आहे। या ब्लाऊजचा मुंड्याचा आकार किती व्यवस्थित दिसत आहे, आपल्या पाहण्यावरूनच समजते, आपल्याला जे दिसते त्यावरूनच आपल्याला समजते की आकार किती व्यवस्थित आलेला आहे। मुंडा आतमध्ये दिसत नाही आहे आणि बाहेरमध्ये सुद्धा दिसत नाही। तर बघा, हा ब्लाऊज कस्टमरला एक नंबर बसलेला आहे आणि कस्टमरने हाच ब्लाऊज मला मापाला पुन्हा दिलेला आहे। तर हा समोरचा मुंडा कसा कट करायचा, जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये कसाच घोळ येणार नाही, तुमच्या मुंड्यामध्ये एकही चुनी येणार नाही। आणि त्याचबरोबर खूप साऱ्या महिलेचा ब्लाऊजचा मुंडा हा समोरच्या साईडला जास्त आल्यासारखा वाटतो, बघा असा आकार वाटतो। असा आकार यायला नको, असा आकार दिल्यामुळे तुमचा मुंडा हा गळ्याच्या साईडला ओढल्यासारखा दिसतो। खूप साऱ्या महिलेचे ब्लाऊज बघा तुम्ही, मुंडा असा गळ्याच्या साईडला, कटोरीच्या साईडला खेचल्यासारखे दिसते। तर असा आकार आपल्याला द्यायचा नाही। आणि तुमची साईज जर मोठी असेल, 36 साईजच्या आत असेल किंवा 36पेक्षा मोठी असेल, 40पेक्षा मोठी असेल, तर मुंड्यामध्ये किती घ्यायचे, काय घ्यायचे, हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। शेवटपर्यंत मी बारीक बारीक टिप्स दिलेले आहे, त्यामुळे तुमचा हा प्रॉब्लेम दूर होईल। तर 36 साईज इथे मी काढून दाखवते आणि मुंड्यामधला जो हा समोरच्या मुंड्याचा प्रॉब्लेम आहे ते पण तुमचा दूर करणार आहे। तर चला आता छातीचा चौथा भाग आपण घेऊयात, 9 इंच आणि 1.5 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन। ही लाईन आपण ओढून घेऊयात, उंची आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायची आहे, हे तर मी सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। इथे उंची मी 13 इंच घेणार आहे। तर 13 इंचावर मार्किंग करून ही लाईन ओढून मी बॉक्स तयार करून घेणार आहे। आता आपण शिलाई मार्जिनची लाईन ओढून घेऊयात आणि अशी ड्रॉ करून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला समजेल की ही शिलाई मार्जिन आहे। आता 36 साईजसाठी सुरुवातीपासून आपण शोल्डरपर्यंत 5.5 इंचावर मार्किंग करत असतो, त्यात गळा आला आणि शोल्डर आली। तर आता इथे आपल्याला मुंड्याचे बघायचे आहे, तर मी तुम्हाला मुंड्याचे सांगणार आहे। तर बघा, मुंडा हा 36 साईजसाठी आपल्याला 5.5 इंचावर घ्यायचा आहे। तर तो 5.5 इंचावरच का घ्यायचा आहे, तर याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। प्रत्येक मापासाठी मुंडा किती घ्यायचा मी त्यामध्ये सांगितलेला आहे, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते, नक्कीच बघा। आता बघा, आपल्याला मागच्या साईडचा मुंड्याला आकार द्यायचा असो किंवा समोरच्या साईडचा मुंड्याला आकार द्यायचा असो, तर आपण उंची मोजून घेत असतो आणि त्याचा मध्य काढत असतो। तसेच आता आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे, टेप दुमत मारायचा आहे आणि मध्य काढून घ्यायचा आहे। जिथे हा मध्य निघालेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडने 1.5 इंचावर मार्किंग जर आपण केली आणि कोपऱ्यापासून 1.5 इंचावर आपण मार्किंग केली, तर आपल्याला बाहेरच्या मुंड्यासाठी आकार द्यायला पॉईंट तयार होतात। तर बघा, हा झाला बाहेरच्या साईडचा मुंड्याचा आकार। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मागच्या मुंड्याला झोळ काय येतो, तर तो आकार कसा द्यायचा। तर कालचाही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा, त्यातूनही खूप सारी माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी वरी देते। आता हा झालेला आहे आपला मागच्या साईडचा मुंड्याचा आकार।
तर आता मेन गोष्ट ही आहे की आपल्याला समोरच्या साईडचा मुंडा तयार कसा करायचा आहे आणि तिथे घोळ का येतो तो प्रॉब्लेम तुमचा दूर करायचा आहे. तर बघा, आपण मुंड्याची उंची मोजून घेत असतो आणि त्याचा मध्य काढत असतो. जेव्हा आपल्याला मागच्या साईडचा मुंडा काढायचा असतो तेव्हा आपण बाहेरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करत असतो. जेव्हा आपल्याला समोरच्या साईडचा मुंडा काढायचा असतो त्यावेळेस आपल्याला आतमध्ये पाव इंच मार्किंग करावी लागते. तर इथे बघा, मी आतमध्ये पाव इंचावर मार्किंग केलेली आहे आणि खालून जे मागच्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करत असतो ती समोरच्यासाठी आपल्याला 1 इंच करायची आहे. तर बघा, इथे 1 इंचावर मी मार्किंग केलेली आहे आणि आता हा आकार असा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर बघा, असा आकार हा आलेला आहे. हे जी मी मुंड्यापासून 1 इंचावर मार्किंग केलेली आहे हे सर्व साईजसाठी आपल्याला 1 इंचावर घ्यायचे नाही. तर पुढे मी तुम्हाला तसे सांगणारच आहे की काय काय बदल करायचा आहे. तर बघा, बाहेरच्या साईडचा मुंडा आणि आतमधल्या साईडचा मुंडा. बाहेरच्या साईडचा जो मुंडा आहे आणि जो आतमधला मुंडा आहे त्याच्यामध्ये बघा किती गॅप आहे. समोरच्या साईडचा जो मुंडा आहे तो आतमध्ये का आहे? कारण की जेव्हा आपण काही काम करतो त्यावेळेस आपण हात असा समोर करतो, मागे नेतो का नाही. त्यामुळे समोरच्या साईडला कपडा हा कमी लागतो. बघा, समोरच्या साईडला कपडा कमी लागतो आणि मागच्या साईडला कपडा जास्त लागतो. बघा, मागच्या साईडचा आकार दिलेला आहे तर तो किती बाहेर आहे. आतल्या मुंड्यापेक्षा बाहेरच्या साईडचा मुंडा किती बाहेर आहे. कारण की मागच्या मुंड्याला जास्त जागा पाहिजे असते. आपण कुठलेही काम करत असताना हा समोरच्या साईडला करत असताना मागच्या मुंड्याला पेस हा हवा असतो. त्यामुळे मागचा मुंडा हा जास्त असतो आणि समोरचा मुंडा हा आतल्या साईडला असतो. खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी मुंड्याला असा अर्धा इंच आतमध्ये घेऊन आकार देतात. तो आकार चुकीचा असतो. तर बघा, तो आकार असा येतो, अलीकडे येतो. अलीकडे आकार आल्यामुळे बघा, आता मी गळा काढून दाखवणार आहे आणि कटोरीचा आकार तुम्हाला काढून दाखवणार आहे. असा जास्त अलीकडे जर तुम्ही आकार घेतला, मागच्या मुंड्यापेक्षा समोरच्या मुंड्याचा आकार अर्धा इंच आतमध्ये घेतला आणि नंतर जर आकार दिला तर बघा, तो आकार जास्त आतमध्ये येतो. समोरच्या साईडचा मुंडा आतमध्ये जास्त येतो आणि तो कटोरीकडे जास्त खेचतो, नाहीतर तुमच्या गळ्याकडे जास्त खेचतो आणि इथे रिंकल तयार होतात, तुमच्या इथे चोळ निर्माण होतो. तर असा चुकीचा आकार द्यायचा नाही आणि मुंडा जास्त आतमध्ये घ्यायचा नाही. तर इथे बघा मैत्रिणींनो, आता हा जो ब्लाऊज मी शिवलेला आहे याचा मुंडा एकदम परफेक्ट आलेला आहे. हा आकार जर तुम्ही असा आतमध्ये जास्त दिला तर बघा, दिसायला विचित्र दिसते आणि हा आकार जो आहे, हा मुंडा जो आहे कटोरीच्या साईडने खेचल्यासारखा होतो. तर बघा, मी जे दिलेला आहे तो प्रॉपर आकार आहे आणि मी जे व्हाईट कलरच्या चॉकने तुम्हाला आखून दाखवलेला आहे तसा आकार खूप जणीचा दिसतो. खूप साऱ्या मैत्रिणीचे ब्लाऊज तुम्ही बघितले असेल तर ते तुम्हाला गळ्याच्या साईडने ओढल्यासारखा मुंडा दिसतो. हा जो मुंडा आहे तो आतल्या साईडला आल्यासारखा दिसतो. तर ते दिसायलाही विचित्र दिसते आणि तिथे चोळसुद्धा निर्माण होते. आता बघा, तुमचे माप जर 36 साईजच्या आत असले तर ही जे मार्किंग असते 1 इंचाची ती आपल्याला 1 इंचाचीच करायची आहे. आणि 36पेक्षा जर माप तुमचे जास्त असले, समजा 38 असले, 40 असले, तर आपण जी ही मार्किंग 1 इंचाची घेत असतो, ही जी खोली आहे ती आकार देण्यासाठी 1 इंचाची घेत असतो, तर ती खोली आपल्याला पाव इंच कमी करायची आहे, म्हणजे पाऊण इंच करायची आहे. म्हणजे तुमची साईज जर मोठी असेल तर ही जी खोली आहे तर ती आपल्याला इथून पाऊण इंचावरच द्यायची आहे. आले लक्षात? पुन्हा एकदा लक्ष द्या, ही जी खोली आहे आपण 1 इंचावर देत असतो ती 36 साईजपर्यंतच तुम्हाला 1 इंचावर द्यायची आहे. आणि 36पेक्षा जर साईज मोठी असेल, 38 असेल किंवा 40 असेल तर तुम्हाला ती पाऊण इंचावर द्यायची आहे. 0.75 म्हणजे पाऊण इंचावर द्यायची आहे. याच्यापेक्षाही जर साईज तुमची मोठी असेल, 42, 44, 46, तर यामधले पुन्हा पाव इंच आपल्याला कमी करायचं आहे. तर कितीवर घ्यायची आहे? अर्ध्या इंचावरच आपल्याला मार्किंग करायची आहे. ही जी खोली आहे, जास्त मोठे माप असले तुमचे तर तुम्हाला समोरच्या साईजचा आकार हा अर्ध्या इंचावरच द्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, तुमच्या मुंड्यामध्ये कसा चोळ येणार नाही, हे तर तुमच्या लक्षात आलेच असेल. तर बघा मैत्रिणींनो, तुमच्या समोरच्या मुंड्याचा आकार हा वरच्या साईडने पाव इंचच थोडासा समोर यायला हवा. याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त समोर घेतला, अर्धा इंच वाढून जर जास्त समोर घेतला तर तुमचा मुंडा हा गळ्याच्या साईडने ओढल्यासारखा होईल आणि ब्लाऊज तुमचा हमखास चुकणार, कसाच बरोबर बसणार नाही. आणि इथे मी जे तुम्हाला सांगितले की 36 साईजपर्यंत, 40, 42, 44 साईजपर्यंत मुंड्याला आकार देताना 1 इंच, पाऊण इंच, अर्धा इंच
कशी मार्किंग करायची आहे तशीच तुम्हाला मार्किंग करायची आहे, त्यामुळे तुमचा मुंडा हा परफेक्ट बसेल। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मागच्या मुंड्याला तंतोतंत आकार येण्यासाठी मुंडा कसा तयार करायचा, त्याचा आकार कसा द्यायचा, तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा, त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।